कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होताना पाहायला मिळते. कारण 10 वर्षानंतर ही निवडणूक होत असल्यानं सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा इच्छुक ओढा आहे तो या ठिकाणी होता. आणि महायुती म्हणून एकत्र महापालिकेची निवडणूक झाली असली तर मात्र जिल्हा परिषदेची निवडणूक ही स्वतंत्रपणे होते. खरं पाहायला गेलं तर जिल्ह्यातील 12ही तालुक्यातील झालेल्या ह्या विचित्र आघाड्या ज्या आहेत ते याचा परिणाम जो आहे तो निकालावर दिसतोय. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर काही निकालाचे कल जे आपल्या हाती आलेले आहेत. आता 12 वाजेपर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास काँग्रेस हा भारी पक्ष असताना ठरते. मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी देखील दुसऱ्या क्रमांकावर विजयी होताना दिसते. खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण जर परिस्थितीचा आढावा घेतला तर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, त्याचबरोबर काँग्रेस, जनस्वराज्य शक्ती आणि शिवसेना ही एकत्र स्वतंत्र लढताना दिसते. आणि या संपूर्ण जर परिस्थितीचा जर आढावा घेतला तर काँग्रेसने आत्तापर्यंत 13 जागांवर विजय मिळवलेला आहे. जिल्हा परिषदेच्या या 68 जागांपैकी काँग्रेसनं 12 जागांवर विजय मिळवला आहे, तर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं 11 जागांवर विजय मिळवला आहे. त्या पाठोपाठ भाजपने 7 जागांवर आणि शिवसेनेने देखील 7 जागांवर विजय मिळवलेला आहे. जनस्वराज्य शक्तीने 4 जागांवर जो विजय आहे तो मिळवलेला आणि ठाकरे गटाने 2 जागांवर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 जागांवर विजय मिळवलेला आहे. जरी महायुतीतले 4ही पक्ष या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असले तरी अखेरच्या संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर महायुती म्हणून या जिल्हा परिषदेच्या वर सत्ता स्थापन करू शकते. आणि जर एकूणच जर परिस्थितीचा अंदाज घेतला तर पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जनस्वराज्याला जो धक्का आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. कारण जनस्वराज्य शक्तीच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जी आहे ती पकड धरलेली आहे. तर करवीरमध्ये देखील भाजप आणि शिवसेना कुठंतरी आघाडीवर दिसते. चंदगडमध्ये भाजप आघाडीवर दिसते. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती जी आहे ती आघाडीवर दिसते. कारण कागल संपूर्ण जर लक्ष लागलं असेल तर कागल तालुक्यामध्ये या संपूर्ण निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही आहे ती एकत्र निवडणूक लढते आणि शिवसेना जी आहे ती स्वतंत्रपणे यांच्या विरोधात निवडणूक लढते. जवळपास 12 तालुक्यांपैकी जवळपास 8 तालुक्यांमध्येच महायुतीमध्ये अंतर्गत जी स्पर्धा आहे ती चुरस आहे ती या निवडणुकीच्या निमित्तानं लागलेली दिसते. आणि एकूण जर परिस्थितीचा अंदाज घेतला तर काँग्रेस या ठिकाणी कुठंतरी भारी जागा जी आहे ती मिळवताना दिसते. एकटे सतेज पाटील या ठिकाणी काँग्रेसचा किल्ला लढवत होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असतील, भाजपकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हा किल्ला लढवलेला दिसतोय. आणि शिवसेनेकडून जर पाहायला गेलं तर माजी खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आपली बाजू सांभाळताना दिसत आहेत. मात्र एकूणच जर अजून काही टप्प्यात जो आहे तो निकाल येणं बाकी आणि या संपूर्ण परिस्थितीनंतरच खरे आकडेवारी आहे ते समोर येणार आहे. प्राथमिक स्तरावर तर प्रत्येक पक्षीय पातळीवर जर विचार करायला गेलं तर काँग्रेस या ठिकाणी भारी पडताना दिसते. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीचं असं जर चित्र पाहायला गेलं तर महाविकास आघाडी कुठंतरी सत्तेच्या जवळपास जाताना पहिल्या टप्प्यात तरी दिसते. आता जवळपास एक तासाभरात जो कल जो आहे तो स्पष्ट होणार आहे. त्यानंतर राजकारणाची पुढची दिशा काय असेल हे कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरहून सरकारनामासाठी राहुल गडकर.